गावातल्या एक छोट्याशा झोपडीत राहणारी सविताबाई आपल्या एकुलत्या एक मुलासाठी झटत होती. ती रस्त्यावर भाजी विकायची. उन्हातान्हात धावपळ करत फक्त एकच गोष्ट विचार करत होती, माझा मुलगा शिकला पाहिजे. शाळेतील फीस भरण्यासाठी तिने आपली अंगठी विकली. त्याने विचारलं, आई, ही अंगठी कुठे गेली? ती हसून म्हणाली, माझ्या अंगठीपेक्षा तू महागाचा आहेस. मुलगा समजदार होता, अभ्यासात हुशार होता. आईच्या कष्टाला वाया न जाऊ देता त्याने अभ्यास केले, शिष्यवृत्ती मिळवली आणि शेवटी मोठा डॉक्टर झाला. एक दिवस मोठ्या हॉस्पिटलमध्ये उद्घाटन होते. लाल रिबीन कापण्यासाठी सगळे पाहुणे आले होते, पण डॉक्टर साहेब म्हणाले, रिबीन माझी आई कापणार. सविताबाई थोडीशी घाबरली, पण मुलाने तिच्या हातात कात्री दिली. आई, तुझ्यामुळेच आज मी इथे आहे. ही माझी मेहनतची कमाई आहे. आईचे डोळे पाणावले. सगळे टाळ्या वाजवत उभे होते. खरंच आईची ममता ही कुठल्याही किमतीत मोजता येत नाही. ती अनमोलच असते.